पुढल्या बातमीकडे सीजेपीच्या आंदोलनानंतर सध्या राज्यामध्ये जेनजींचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळतंय। सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके हे सध्या खूपच चर्चेमध्ये आहेत। सीजेपीच्या विद्यार्थी आंदोलनानंतर हा बोलबाला चांगलाच वाढला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती राजकीय पक्ष जेनजींना आकृष्ट करण्याकरता मैदानात उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या अभिजित दिपकेंकडून शासकीय शाळांची पाहणी सुरू आहे। शाळेतल्या दुरवस्थेवरती बोट ठेवत ते सरकारवरती सातत्यानं निशाणा साधत आहेत। तर काँग्रेसचं छात्रों की गूंज हे अभियान काँग्रेसनं सुरू केलंय। येत्या शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुण्यामध्ये आहेत। ते विद्यार्थिनींशी पुण्यामधल्या संवाद साधणार आहेत। आणि तिसरं चित्र आपण आता स्क्रीनवरती पाहतो आहोत। मोदी सरकारनं झेनझीपर्यंत पोहोचण्याकरता प्रयत्न सुरू केलाय। विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याकरता मंत्र्यांना टास्क देत एक दिवस एक विद्यापीठ हा उपक्रम भाजपनं सुरू केला। त्यामुळे सध्या राज्यातल्या झेनझी या पिढीचा चांगलाच बोलबाला असल्याचं दिसून येतंय। सध्या राजकीय वर्तुळ जे आहे ते या झेनझींभोवती फिरतंय असं म्हणायला हरकत नाही। झेनझींची ही 3 दृश्य आता आपण पाहत आहोत। अभिजित दिपके एका ठिकाणी शाळेची पाहणी करतायत। सध्या ते लातूर दौऱ्यावरती आहेत। लातूरमध्ये ती शाळांची पाहणी करतायत। दुसरीकडे छात्रों की गूंज नावाचा एक कार्यक्रम काँग्रेसनं आयोजित केला आहे जो पुण्यामध्ये आहे। आणि हा कार्यक्रम हा पूर्णपणे विद्यार्थिनींसाठी आहे। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी मुलींनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केलेलं आहे। आणि तिसरीकडे भाजपचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला।